बदलापूर घटनेनंतर आता कल्याण पोलिसांनी एक मोठं पाऊल उचललंय। दरम्यान कल्याण येथील कल्याण शहर पोलिसांनी आज विद्यार्थी सुरक्षा आणि शाळा वाहतूक जागरूकतेवर एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलं, ज्यामध्ये विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। शिबिराचं उद्दिष्ट महत्त्वाचं म्हणजे शहरातील शाळांमध्ये वाहतूक नियमांचं पालन, सुरक्षितता आणि विद्यार्थी अपघातांपासून बचाव याबाबत माहिती देण्यात आली होती। या शिबिरामध्ये कल्याण डीवायएसपी आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात नियमांचं पालन कसं करावं, रस्त्यावर सुरक्षित वागणं, त्यासोबतच सायकल आणि हे LMTचा योग्य वापर आणि शाळा बस सुरक्षितता याबद्दल मार्गदर्शन केलं। पालकांना सुद्धा त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल अधिक जागृत राहण्याचं यावेळी आवाहन करण्यात आलं होतं। दरम्यान विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। शाळा प्रशासन, पालक, बस मालक आणि चालक यांनी नियमांचं पालन केल्यास अपघात आणि अनुचित घटना टाळता येईल, असं देखील या शिबिरामध्ये स्पष्ट करण्यात आलं। ही माहिती यावेळी देण्यात आली। नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। या मार्गदर्शन शिबिरामुळे आता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक सकारात्मक पाऊल उचललं गेलंय। भविष्यामध्ये अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते, जेणेकरून अधूनमधून विद्यार्थ्यांना असं मार्गदर्शन मिळाल्यास, सोबतच सर्वांना असं मार्गदर्शन मिळाल्यास एक जागरूकता निर्माण होईल, असं म्हटलं जात आहे।